नमस्कार मंडळी. आजच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲपच्या जमान्यामध्ये जिथे ग्रुप्स आणि सबग्रुप्स असंख्य झालेले आहेत आणि प्रत्येक शहरांच्या टीम्स झालेल्या आहेत, IPLच्या म्हणा, फुटबॉलच्या म्हणा, कबड्डीच्या म्हणा, अशा या जमान्यामध्ये आपल्याला विसरायला झालंय की आपण इंडियन आहोत की महाराष्ट्रीयन आहोत. पण या सगळ्याच्या आधी संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून एक वाद कायमचा आहे, तो म्हणजे तुम्ही नागपूरचे, पुण्याचे की मुंबईचे, नागपूरकर, पुणेकर की मुंबईकर. तसे पाहिले तर महाराष्ट्रात अनेक युनिक शहरं आहेत. सोलापूर म्हणा, कोल्हापूर म्हणा किंवा नाशिक म्हणा आणि जळगाव म्हणा. पण ज्यांच्या समोर कर जोडावे असे तीनच, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर. तुम्हाला पु ल देशपांडे आठवले असतीलच. त्यांनी हा केलेला वाद सुरू केलेला जो आहे तो बहुतेक हे तीन जण आजकडे संपूर्णच उठणार आहेत. तर बघूया आपण आता काय करतो. नमस्कार मंडळी, मी सुरेश करपरकर, राहणार हिंदू कॉलनी, दादर. नमस्कार, मी नीज लेले अहो निरंजन जनार्दन लेले, सदाशिव पेठ, पुणे. क्या बोलते? माझं नाव जयंत बंबावाले, राहणं महाल, नागपूर. हे पुणेकर. कशाला आमच्या नावाने खडे फोडतोस रे? अरे पुणेकर, तुम्हाला खातिरदारी हे काय माहितीच नाही. अरे तुला सांगतो, खातिरदारीमध्ये म्हणजे पुणेकर म्हणजे काय सांगू तुला, एकदम XYZ. अरे तुम्हाला जर खातिरदारी बघायची असेल तर नागपूरला या. रात्री 12 वाजता जरी आले तर तुमच्यासाठी झुणका भाकर बनवू. चिकन खायची इच्छा जर इतकी इच्छा असेल तर सावजी चिकन खायला पिंटूच्या धाब्यावर जाऊ. नाही तर तुम्ही तुम्हारे यहाँ पे दुपारी जेवणाच्या वेळेस जरी आलो तर तुम्ही म्हणाल जेवणाला कसा. अरे ही काय पद्धत आहे? अरे कम से कम चाय तो पूछो. क्यों? अरे आम्ही नागपूरकर जेवायचे कसे, जेवायचे किती, ते स्वयंपाक कसा झाला, पदार्थ काय त्याच्यावर ठरवतो रे. नाहीतर तुम्ही. मला तुला सांगतो, अरे एकदा तर मी असा त्रासलो होतो. मागच्या महिन्यात पुण्याला गेलो, तिथे मित्राकडे उतरलो. इथे गेलो, असं वाटलं अरे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट घेऊन झाला. काय सांगतो? काय सांगू यार. त्या मित्राची बायको जेवताना विचारते, अहो तुम्ही भात एवढा खाणार की एवढा, पोळ्या दोन खाणार की 3, आमटी इतकी प्याल की इतकी. अरे ते सोडा, लोणचं वाढताना मला म्हणते की एक फोड मारू की निम्मी. अरे लोणचं कसं आमच्या विदर्भात, नागपुरात असं भाजी सारखं खातात. बैताड लेखाचे. हे बास झाला आगाऊपणा, खादाड खाऊ. तुम्ही काय खादाड खाऊ का? अरे वॉट काय हे अशी याला खातिरदारी म्हणतात. पुणेकर. अरे तुम्ही सोडा मुंबईकर, पुणेकरांवर तुमची खातिरदारी तर अजूनच जोरदार. लोकांना माझ्यावर घसरले. मग काय, मागच्या वर्षी कॉन्फरन्स साठी मुंबईला यायचं होतं, तुला फोन केला. हा, राहतो दादरला मंडळी. मला फोनवर सांगतो ठाण्याला होतो आणि वरनं म्हणतो टॅक्सी घेऊन ये. मेरी तो फसक गई ना. जेवणात तुम्ही जेवणा वगैरे मध्ये जरा तुम्ही थोडे बरे त्यांच्यापेक्षा. मंडळी जेवायला मिळालं, पण काय मिळालं माहितीये? वरण आणि पाव. ब्रेड. वरणासोबत कोणी पाव खातात का? अरे हमारे यहाँ पे तो पाव पोट्टे पाटे खाते. आणि तुम्ही नंतर मला म्हणतो कसं की आलाच मुंबई तर फिरून ये. म्हटलं वा काय खातिरदारी. पण नंतर कळलं कसली खातिरदारी. मला प्रत्येक स्थळाचे नावं दिले आणि त्याच्या पुढे कुठलं रेस्टॉरंट चांगलं आहे ते सांगितलं. मला म्हणाला कुलाबाला जर गेला तर बाबू खानकडे जाऊन मटन खाऊन ये, फ्लोराला गेला तर सिझलर खाऊन ये. आणि मला म्हणतो कसा हजी अली जरूर बघ, फार मस्त आहे. आणि तिथला फालुदा डेझर्ट साठी खाऊन ये. इसका मतलब ये है कि इसके घर जाने से पहले पेट पूजा करके जाओ. अरे ही कसली खातिरदारी. तुम्ही दोघं कधी नागपूरला या, रात्री गाडी घेऊन असं स्टेशनवर पोहोचील आणि घरी नेताना 1-2 ठिकाणी मस्तपैकी समोसा, सांबारवडी असं जमके दबावून खाईल. जायचं तुम्ही हे पुणेकर नागपूर. बसा बसा नागपूरकर बसा. खूप आगाऊपणा झाला. आमच्यावर आरोप करण्याआधी स्वतःकडे बघा. अब मैंने क्या किया बे? हेच मराठी बोलतात का हिंदी बोलतात काही कळत नाही. अब तो हमको क्यों कोस रहा है बे? हे बघा, हे मराठीवर अत्याचार आहेत का हिंदीवर अत्याचार आहेत?
काहीच कळत नाही. त्यांचं हिंदी कसं आहे ते कुणालाही कळत नाही. पण काल मी ह्याला विचारलं, आपण बाहेर देवाला जाऊ रात्री, तो म्हणतो मुझे नाही पुराता. नाही पुराता अरे का आम्ही पुरातनं उठलोय का? पुरातामध्ये नाही परवडत, स्वच्छ मराठीत बोलावं. काय शिकवत असेल नाही ना. आणि हिंदीचं कसं फुटाला तलाव, फुटाला तलाव आणि नंतर म्हणतात काय जुम्मा तलाव. हिंदीवरनं उर्दूवर बसले जुम्मा तलाव. ह्यांच्याकडे गेल्या पत्ता विचारला, म्हणतात वहा सीधे जाओ, लेफ्ट में बिल्डिंग गिरेगी. पडलेल्या इमारतीचा पत्ता नाही विचारत. भाषा म्हणजे तुम्ही मुंबईकर काय आहे की नाही, तुमचा आगाऊपणा तर ह्यांची, मी म्हणजे इंग्रजांचे वारसदार. प्रत्येक मराठी शब्दामागे इंग्रजी, प्रत्येक मराठी शब्दामागे इंग्रजी. सो व्हॉट हे बघा, ह्यांच्या जागांची नावं म्हणजे क्वीन्स नेकलेस, हो राणीचा हार म्हणावं कसं छान वाटतं. हँगिंग गार्डन, संभाजी उद्यान म्हणावं, मराठीपणा कसा शांत धराव. संभाजी उद्यान म्हणे हँगिंग गार्डन. आणि यांच्या आगाऊपणा बघावं, घड्याळाचे काटे या मुंबईकरांसाठीच बनवले. 7:11ची लोकल. अहो मराठी माणूस 7:15 म्हणा, 8:30 म्हणा, 7:11 ही का वेळ झाली? एकदम सही बोलायला वेळ एका मंगळयान सोडणार आहात तुम्ही. 7:11ची लोकल. अरे आम्ही वेळेचं महत्व जाणतो, तुमच्यासारख्या आळशी नाही आम्ही, म्हणून आम्ही 7:11 म्हणजे 7:11लाच जातो लोकल. हमको क्यों कोस रहा है अभी टाइम के लिए? तुम्ही शांत राहा, तुमच्यासारखे आळशी कोणी नाही. अरे 10 वाजता तो ऑफिस असतं यांचं. हे घरून किती वाजता निघतात माहितीये? 9:55 ते घरून निघतात. 10 वाजताचे ऑफिस करतात. आणि पहिला यांचा स्टॉप कुठे म्हणजे पानठेलावर. पानठेला म्हणजे पानाचं दुकान, ठीक आहे. आणि तिथे प्लास्टिकचा कागद घेणार, त्यात सुपारी टाकणार, पाणी टाकणार, माहिती अजून काय काय टाकणार आणि असं असं घोट घोटणार. काय म्हणतात कच्ची सुपारी 120-300 ते तंबाखू खातात. असं करत करत 10:30 वाजेपर्यंत ते ऑफिसला पोहोचणार. 10:30 ते 12 काम केलं तर नाटक करणार. काम करतात की सत्र सोडतात माहित नाही, पण काम केलं तर नाटक करतात. 12 वाजेपासून परत तेच लंच टाइम, खर्रा चहा आणि 5:30 पर्यंत टाइमपास करून घरी. हा एकदम दिलं करणं कसं एकदम योग्य बोललास. तुमच्यावर हात जोडावे, सगळ्यांनी जोडावे. मंडळी तुम्हाला सांगतो, यांच्यासारखे आळशी कोणी नाही. 10 वाजता दुकान उघडतात आणि 1 वाजता दुकान बंद करतात. 10 ते 1 आणि 1 ते 4 काय म्हणजे बाबूक्षी 3 तास काम करतात आणि 4 तास झोपतात आणि संध्याकाळी 5 ते 8 परत दुकान संध्याकाळी बंद 8 वाजता काम दुकान. आणि मंडळी यांच्यासारखे आळशी लोक बघा, यांच्या दुकानासमोर रोज पाटी लागतो. आमचा माल संपला. रोज कसा संपतो माल तुमचा? आम्हाला अभिमान आहे त्याचा. अरे समजा माहितीये की रोज माल संपतो तर जास्त नाही का बनवायचा माल? रोज पाटी का लावताय माल संपला म्हणून? अरे नशीब Amazon.com चा जन्म पुण्यात नाही झाला. Amazon.com चा जन्म पुण्यात झाला असताना मंडळी तर यांनी वेबसाईटवर पाटी लावली असती. सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 8. आणि त्यांचा शिष्टपणा बघा, वरतून म्हटलं असतं काही माल घ्यायचा नसेल विकत, हे बघ ते बघ करू नका, लगेच लॉगआउट करा. अजून वरतून म्हटलं असतं की आमच्याकडे माल स्वस्त नसेल आणि दुसरीकडे कुठेही तुम्हाला किंमत पडली तर खुशाल तिकडून घ्या, रेट मॅच करायची अपेक्षा करू नका. हे यांचा उद्घाटन आणि कस्टमर सर्व्हिसच्या नावाने बोम म्हणतील कसे की आमच्या साईटवर तुम्हाला काही आवडले नसेल तर फेसबुक ट्विटरवर जाऊन नाराजी व्यक्त करू नका, आम्हाला काही फरक पडणार नाही. मी पुणेकर आणि हे नागपूरकर आळशीले कुठले. तू बस रे, हे तो होणार आहे. शेवटी आपण एकाच देशाहून आलो, एकाच राज्यातून. आपण अखंड महाराष्ट्रात